नमस्कार मित्रांनो, माझं नाव मंदार वेदपाठक। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। साताऱ्यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्याच मार्गावर 2 दरवाजे आहेत। दरवाजाचे दोन्ही बुरुज आजही अस्तित्वात आहे। दरवाजावर गणपतीची मूर्ती, एका बाजूस गरुड देव आणि दुसऱ्या बाजूस हनुमानाची मूर्ती दिसून येते। अजिंक्यतारा म्हणजेच हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी। पहिली राजगड, दुसरी रायगड, त्यानंतर जिंजी आणि चौथी म्हणजे अजिंक्यतारा। हा किल्ला शिलारवंशातल्या दुसऱ्या भोजराजाने इसवी सन 1190 मध्ये बांधला। पुढे हा किल्ला बहिमानी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशाहाकडे गेला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार होत असताना 27 जुलै 1673 मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात अजिंक्यतारा किल्ल्याचे किल्लेदार मानाजीराव साबळे पाटील होते। दरवाजातून वर आलात की महादेवाचं मंदिर आणि हनुमानाचं मंदिर लागतं। किल्ल्यावरून समोरचे यवतेश्वराचे पठार, चंदनवन किल्ले, कल्याणगड, एरंडेश्वर आणि सज्जनगड हा परिसर दिसतो। महादेवाच्या मंदिरासमोरच प्रसार भारती केंद्राचे कार्यालय व मागे प्रसार भारती केंद्राचे 2 टॉवर आहेत। पुढे गेल्यावर एक वाट दिसते, ती सरळ मंगळादेवीकडे जाते। याच वाटेवर ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासळलेला राजवाडा आणि कोठार आहे। या किल्ल्यावर एकूण 3 तलाव आहेत। हे मंगळादेवीचे मंदिर आहे। आसपासच्या परिसरात अनेक शिल्प दिसून येतात। हे काय आहे ते कमेंटमध्ये सांगा।
समोर आहे तो मंगळादेवीचा बुरुज. आणि मोठ्या अक्षरात अजिंक्यतारा असे नाव लिहिले आहे. या तटाच्या साह्याने पुढे गेलात तर गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखा आहे. गडाच्या दक्षिणेलाही 2 दरवाजे आहेत. दक्षिण दरवाजापासून खाली गेले की सरळ मंगळाई देवीचे मंदिर लागते. हा संपूर्ण किल्ला बघायला साधारणतः 1.5 तास लागतो. जय शिवराय मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.